हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. एडकोड एडकोड जय मल्हार. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देव दीपावली साजरी करून चंपाषष्ठीपर्यंत खंडोबाचा नवरात्र सण साजरा केला जातो. तर आपण काल चंपाषष्ठी साजरी केली. तर चंपाषष्ठीचं महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया. महाराष्ट्रातील बहुतांश लोकांचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाची रात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत रात्रोत्सव असतो. रात्रोत्सव म्हणजे खंडोबाचे नवरात्र उत्सव. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देव दीपावली साजरी करून चंपाषष्ठीपर्यंत खंडोबाचा हा नवरात्रोत्सव चालू असतो. असंख्य भाविक हे खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीला गेलेले असतील. चंपाषष्ठीला घरोघरी तळी भरतो. तळी भरणं हा एक कुळाचार आहे. मंदिरात सकाळी 4 वाजेपासून ते उचलतात. त्या तळीमध्ये 5 बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य ठेवला जातो. त्यानंतर पुरुष एडकोड एडकोड जय मल्हार म्हणत 5 वेळा ते तळी उचलतात. त्यानंतर भाकरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून प्रत्येकाला खायला देतात. या दिवसात खंडोबाची मनोभावे पूजा केली जाते. खंडोबा फक्त महाराष्ट्रातील कुलदैवत नसून कर्नाटकमध्ये अनेकांचे कुलदैवत आहेत. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला चंपाषष्ठी असं म्हणतात. जेजुरीत हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी आणि मल्ल दैत्याचा वध केला. मार्तंड मल्हारी महादेवचा अवतार होता असं सांगण्यात येतं. कृतयुगात ब्रह्मदेवाने मल्ल आणि मणी यांना तुमचं वध कोणीही करू शकणार नाही असं वरदान दिलं होतं. ब्रह्मदेवाने दिलेलं वरदान प्राप्त करून मल्ल आणि मणी सामान्य जनतेला त्रास देऊ लागले. लोकांचा होत असलेले हाल पाहून ऋषीमुनींनी देवाकडे मदत मागितली. तेव्हा शंकरांनी मार्तंड भैरवाचं रूप घेऊन आपले 7 कोटी म्हणजेच येडकोट सैन्य घेऊन राक्षसावर हल्ला केला. मार्तंड भैरवांनी मल्ल आणि मणी यांची छाती फोडून त्यांचा अंत केला. त्यानंतर मल्ल आणि मणी यांनी शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायाशी मला स्थान दे, माझे अक्षारूढ रूप देखील तुझ्या शेजारी राहावी अशी इच्छा व्यक्त केली. मल्ल आणि मणी यांची इच्छा ऐकल्यानंतर भगवान शंकरांनी त्यांना तथास्तु म्हटलं. त्यानंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला. तेव्हा त्यांनी शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझं नाव जोडलं जाईल अशी मागणी केली. त्यानंतर शंकरांनी तथास्तु म्हटलं. म्हणून मार्तंड भैरवांनी ते देखील मान्य केलं. म्हणून तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असं म्हटलं जातं. या दिवशी वडे घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य देवाला दाखवतात. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचं वाहन असलेल्या कुत्र्यांना त्याची पूजा करून अर्पण केलं जातं. थँक्यू सो मच. टिल देन बाय. टेक केअर.